देशातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ऊर्जादाता आणि इंधनदाता देखील झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भुईंज येथे केले. किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात 100% इथेनॉलवर वाहने धावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत साखर कारखान्यांनी इथेनॉल पंप सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. ब्राझील आणि भारतातील साखर उत्पादन खर्चाचा दाखला देत साखरेतून नफा मिळवणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी उत्पन्न स्रोताचा विचार करावा असेही ते म्हणाले. पाणी संवर्धनावर भर देताना पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच रस्ते बांधकामात प्लास्टिक कचरा आणि टायरचा वापर करून मजबूत रस्ते तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे सातारा रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतीला ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पण मी चालवतो याचं कारण असं आहे की आमच्या भागामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्यांचं मुख्य कारण होतं सिंचनाचा अभाव, कॉटन प्राइस मेकॅनिझम. अनेक शेतकऱ्याच्या समस्या होत्या आणि माझा जन्म देखील शेतकरी घरात झाल्यामुळे ते सगळं दृश्य मी जवळून बघितलं. आणि त्यानंतर ज्यावेळी मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवाराला भेटी देत होतो त्यावेळी त्यांची बायको मुलं रडताना बघत असताना माझं मन भयंकर भावनाप्रधान डिस्टर्ब झालं. आणि एक दिवस मी ठरवलं की यानंतर आयुष्यात जर काही काम करायचं असेल तर शेतकऱ्यांकरता करायचं. आणि त्या दिवसापासून मी खडकावर डोकं आपटण्याचं काम करतो आहे. थोडंफार यश मिळालं आहे, पण हे यश मिळवणं खूप कठीण आहे. तुम्ही शेतकरी म्हणून, ऊस उत्पादक शेतकरी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही समजता तेवढी साखर गोड नाही, ही हळूहळू कडू होत चाललेली आहे. कुठल्याही गोष्टीकरता 4 प्रिन्सिपल आवश्यक असतात: प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. पण दुर्भाग्य असं आहे की जगातला सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे ब्राझील. आणि मी ब्राझीलला 3दा गेलो. आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील पण माझ्याबरोबर होते एकदा. त्यांचा माझा फार जवळचा संबंध होता. त्यावेळी तेही पण माझ्याबरोबर होते. आणि खऱ्या अर्थाने आज ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मूल्य हे 25 ते 26 रुपये किलो आहे आणि हिंदुस्थानमधल्या साखरेचं उत्पादन मूल्य हे 32 रुपये किलो आहे, 32-33 रुपये किलो आहे. जर व्याज धरलं, कॅपिटलचा खर्च धरला तर साखरेमधून मुनाफा मिळवणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे जेव्हा साखर कारखाना अडचणीत येतो आणि साखर ऊस उत्पादकांना पैसे मिळत नाहीत तेव्हा नाराजी कारखान्यावर निर्माण होते. पण या सगळ्याच्या मागे जसं साखरेचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याच्या अडचणी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये पूर्वपरंपरा प्रश्न आणि समस्या निर्माण झाली की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. आपल्या देशामध्ये संत्र टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आपल्या देशामध्ये गहू स्वस्त आहे, पण ब्रेड बिस्किट महाग आहे. आणि याचं कारण असं आहे की आपली इकॉनॉमी ही अर्बन सेंट्रिक आहे आणि त्यामुळे गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचा आवाज दिल्लीच्या दरबारी पोहोचण्याकरता खूप वेळ लागतो. आणि पोहोचला तर जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद त्या आवाजात राहत नाही. आणि त्यामुळे अर्बन सेंट्रिक धोरण असल्यामुळे अनेक वेळा आपल्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आपण या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तर ऊर्जादाता आहे. आज आपल्या ठिकाणी आपण ऊर्जा तयार करतो, वीज तयार करतो आणि ज्यांचा PPA होता त्यांना चांगला रेट मिळालेला आहे.
आणि आता PPA संपल्यावर 4.70 रेट मिळणार आहे. आता इथे अनेक मंत्री बसले आहेत. आता त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे की ज्यांचा PPA संपला त्यांचा नव्याने चांगल्या भावाचा PPA होईल की नाही होईल. अजित दादा होते तेव्हा त्यांना मी म्हटलं की तुम्ही ह्याच्यात प्रयत्न करा. आणि एकदा जेव्हा अजित पवार साहेब विरोधी पक्षात होते तेव्हा महाराष्ट्र सरकार PPA करायला तयार नव्हती. तेव्हा मी देवेंद्रजींना बोलून आग्रहाने सांगितलं की हा PPA करा. पण आता येणाऱ्या काळात ज्यांचा PPA संपणार आहे त्यांची ऊर्जेची पण कमाई कमी होणार आहे, नाहीच होणार. कारण 4.70 भावात पॉवर परवडणार नाही. त्यानंतर अन्नदाता ऊर्जादाता नंतर इंधनदाता हे जास्त महत्त्वाचं आहे की आपला शेतकरी पेट्रोल डिझेल आणि गॅसचा पर्याय देऊ शकतो. आणि मी जे काही सांगतो आहे ते सगळं प्रूव्ह झालेलं आहे. मी जेव्हा 2004 पासून बोलत होतो तर लोक माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. पण मी 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या होत्या. आणि त्यातली पहिली गोष्ट कोणती होती ती म्हणजे नॉलेज ॲज ए पॉवर. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ इज द फ्युचर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.